प्रयत्न नक्कीच आपण सिद्धेशेठ युवा मंचचा राहिलाय. ऑक्शन सोहळ्याला काही ना काही घोषणा नवीन होत असते आणि 2 पर्वाची ऑक्शन सोहळ्याची घोषणा त्यांनी आत्ताच करून टाकली आहे. आपण ऑक्शन सोहळा पाहिला त्यावेळेला सांगितलं की संघ मालकाला विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची सोन्याची चेन दिली जाणार आहे. चेक केला जाईल, तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. षटकार आहे की चौकार हे पाहिलं जाईल या तिसरे पंच. आणि पर्व 5वं जेव्हा येईल ना त्यावेळेला सांगितलंय की संघ मालकाला 4 व्हीलर कार ही दिली जाईल आणि 32 संघ खेळवले जातील आणि ते रेडी देखील झालेत. नागेश पवार साहेब देखील त्या दिवशी होते. म्हणजे प्रत्येक वेगळं काहीतरी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये होत असतं. यंगस्टार परिवारातर्फे देखील होत असतं. यंगस्टार मित्र परिवार, सिद्धेशेठ युवा मंच, विनायकजी दीक्षित यांना आपण नेहमीच पाहिलं क्रिकेटसाठी नेहमी हे व्यक्तिमत्व धावत असतात आणि आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे हे नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळतो. चेक केला जातोय चौकार आहे की षटकार आहे. षटकार आहे. 6 धावा आहेत. सूरज निकमच्या बॅटमधून ह्या 6 येतात. पहा गौरव सावंतचे मित्र, अगदी जिवलग मित्र ओमकार गाडगे त्यांची भेट झाली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे 45 या धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि रोशन कदमचं स्वागत या षटकारानं केलंय. सूरज निकम याच्या बॅटमधून षटकार आलाय. एकदा उशिरा का होईना परंतु धावा आल्यात सूरज निकमच्या बॅटमधून. त्याच्याकडून अपेक्षा आहे मोठ्या धावसंख्येची. संघ कुठेतरी आता थोडा हनुमाननगर वॉरियर्स थोडासा अडचणीत सापडलाय कारण अजिंक्य पवार स्वस्तात बाद झाल्यानंतर पुढची सूत्र हातात घ्यावे लागतील. हा देखील हाफ ट्रॅकर पुल केलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दुसरा लगातारचा खणखणीत षटकार. पुढचं 5वं पर्व डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. त्यासाठी 32 संघ जे खेळणार आहेत ना, ज्या संघ मालकाला विजेत्या संघ मालकाला कार दिली जाणार आहे या 9 दिवसामध्ये जो संघ खेळणार आहे तो ती बुकिंग विजय तळेकर यांच्याशी आपण करायची आहे. आणि तिकडे ते विजय तळेकर आपल्याला 9 दिवस या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांच्याकडे तुम्ही बुकिंग करा आणि आपल्या संघाचं नाव निश्चित करा पुढच्या 5व्या पर्वासाठी. कारण संघमालका विजेत्या संघमालकाला 4 व्हीलर कार दिली जाणार आहे. 3 लगातारचे षटकार सूरज निकमच्या बॅटमधून आलेत. कमबॅक केले आता हनुमाननगर वॉरियर्सच्या टीमने. वॉरियर्स सारखा बॅटिंग करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सोडून दिलाय ऑफ टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवंतरची धाव, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. संघाची धावसंख्या 1 ने वधारते. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. यानंतरचा सामना टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार आपण सज्ज राहायचे. पुढचा बॉल कोलाट टाकलेला उडवलाय. आणखीन एक देखना स्ट्रोक समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिद्धेशेठ युवा मंच पोलादपूर प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी ठोकलाय सूरज निकमने लगातारचा 4था षटकार. ज्या गोलंदाजाला 2 मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळाला होता, परंतु ही मोठी स्पर्धा आहे त्यामध्ये तो खर्चिक गोलंदाजी करतोय.
हाफ ट्रॅक होता ऑन साईडला बॅटवरती बरोबर आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. थोडासा फंबल झाला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आकाश कोळी यांचं.